नमस्कार मंडळी, रोजचं तेच वरण खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तरी चमचमीत आणि झणझणीत अशी आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही ही आमटी जर एकदा बनवली तर या आमटी समोर तुम्हाला भाजीची गरज देखील लागणार नाही। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर ही आमटी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत। तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। एक मोठा चमचा तेल घातलेला आहे। त्यानंतर सुकं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे। सुकं खोबऱ्याचं काप करायचे आणि असे काप या तव्यावर घालायचे आणि मस्त कलर सुटेपर्यंत म्हणजे कलर चेंज होईपर्यंत हे मस्त खरपूस भाजून घ्यायचे। तर हे पहा मस्त कलर याचा चेंज झालेला आहे, मस्त खरपूस असा सुगंध सुटलेला आहे। आता हे खोबरं आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। त्यानंतर याच तव्यामध्ये आणि याच तेलामध्ये मी इथे 2 मोठे उभे चिरलेले कांदे घेतले आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता कांदा देखील मस्त खरपूस कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा देखील मस्त आपला भाजून झालेला आहे, काढून घेऊया आणि कांदा आणि खोबरं आलं लसूण सगळं थंड करून मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। यानंतर इथे मी गाठिया शेव घेतलेले आहे। तुमच्याकडे गाठिया शेव नसतील तर तुम्ही इथे बेसन भाजलेलं वापरू शकता। आता यामध्ये मी मूठभर कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घातलेला आहे। यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घ्यायची। तर मिक्सरला मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 टोमॅटो स्लाइस करून घेतला आहे, तो देखील यामध्येच घालायचा। तुम्ही सुरुवातीला देखील घालू शकता। आता याची पुन्हा बारीक पेस्ट करून घ्यायची। तर आपलं हे मस्त असं वाटण तयार झालेलं आहे। वाटणाला या सुगंध तर खूपच मस्त येतोय। आता इथे मी आमटी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 ते 3 चमचे तेल घालायचं, 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरं घालायचं। राई आणि जिरं छान खमंग सुगंध येईपर्यंत तडतडलं की यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या, हिंग घालायची आणि छान खमंग सुवास येईपर्यंत मस्त परतवून घ्यायचं। यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची, छान व्यवस्थित हा तडका परतवून घ्यायचा। यानंतर यामध्ये मसाले घालायचे, पाव चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा मी पावभाजी मसाला घातलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामध्ये वाटण देखील मी घातलेलं आहे। छान असं तेलामध्ये हा मसाला चांगला परतवून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा। यामुळे या मसाल्याला तर्री खूप छान येते। 2 मिनिटं हा मसाला छान शिजवून घेतल्यानंतर मिक्सरचं भांडं धुवूनच मी यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस इथे मी फास्टच ठेवलेला आहे। आता यामध्ये पाण्याचा वापर करायचा। इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला आमटी कशी हवी, घट्ट किती हवी, पातळ कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा। गरम पाण्याचाच वापर करा, साधं पाणी वापरू नका, यामध्ये तर्री खूप छान येते। तर मी अजून थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे। यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि गॅस फास्ट करून या आमटीला छान एक कड काढून घ्यायचा। कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। मस्त सुगंध सुटलेला आहे मंडळी, ही आमटी एकदा नक्की ट्राय करा। मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं, पूर्ण झाकण ठेवायचं नाही तर आमटी ओतून जाणार। अर्धवट झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं ही छान आमटी याला कड काढून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता मस्त याला तर्री आलेली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मस्त चमचमीत आणि झणझणीत आपली सुक्या खोबऱ्याची आमटी तयार झालेली आहे। तुमच्याकडे जर भाजीला काही नसेल घरामध्ये तर अशा पद्धतीने एकदा आमटी ही नक्की ट्राय करा। रोजचं वरण डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही आमटी एकदा बनवून बघा, सगळ्यांनाच आवडेल आणि सगळे आवडीने खातील। ही आमटी भाताबरोबर खूपच टेस्टी लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा मंडळी। रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।